राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे। मुंबईमधील वकील घनश्याम उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका केली आहे। राज ठाकरे यांचे कार्यकर्ते भाषेच्या आधारावर हिंसाचार करतात असा याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। भाजपच्या 2 खासदारांनी सुद्धा राज ठाकरे यांना आज डिवचलं। राज ठाकरे यांना लोकांनी डस्टबिनमध्ये टाकलंय अशी टीका मनोज तिवारी यांनी केली आहे। राज ठाकरे यांच्या पक्षाची मान्यता रद्द करा अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे। राज ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्या। राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करतात। राज ठाकरे भाषेच्या आधारावर राजकारण करतात। राज ठाकरे यांचं राजकारण संविधानाच्या मूळ भावनेच्या विरुद्ध आहे। ललिता कुमारी प्रकरणाच्या निर्णयामध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची देशभरात अंमलबजावणी करा। ललिता कुमारी निर्णयामध्ये जारी केलेले मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे। ललिता कुमारी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं होतं तेही पाहूया। दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तात्काळ एफआयआर नोंदवावा। जर पोलीस असं करण्यामध्ये अपयशी ठरले तर ते कायदेशीर आणि संविधानिक दायित्वांचं उल्लंघन मानलं जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल। सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यामध्ये हा निर्णय दिला होता। एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन के रूप में हमने याचिका दर्ज कराई है और अभी वो रजिस्ट्री के सामने पेंडिंग है और बेसिकली उसमें 2 इश्यूज हैं। एक, उनके खिलाफ एफआईआर किया जाए और उनकी जो पार्टी है उसका जो रजिस्ट्रेशन है वो रद्द किया जाए। ये मुख्य मांगे हैं उस याचिका के अंदर। उससे ज़्यादा कहना अभी ठीक नहीं होगा क्योंकि मामला सब जुडाइस है और मेरे ही ऑफिस ने फाइल किया है। जी, कर्नाटक मधला याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 20,000 रिक्षावाल्यांना, बिहारी रिक्षावाल्यांना, 20,000 बिहारी रिक्षावाल्यांना का 2,000 काहीतरी 2,000 बिहारी रिक्षावाल्यांना हाकलून दिलं। पण त्यावेळेला हे सगळे सुप्रीम कोर्टात याचिका करणारे कुठे जातात? हे फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्या विरोधात चाललेलं षडयंत्र आहे। मराठी माणसाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलंय। मैंने राज ठाकरे को हिंदी सिखाया असं ट्विट दुबेंनी केलं। मीरा भाईंदरच्या भाषणात राज ठाकरेंनी निशिकांत दुबेंना इशारा दिला होता। मुंबईत या, मुंबई के समंदर में डुबे डुबे के मारेंगे असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ। मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे। निशिकांत दुबे यांच्यानंतर भाजप खासदार मनोज तिवारी यांनीही राज ठाकरे यांना डिवचलं। राज ठाकरे यांना लोकांनी डस्टबिनमध्ये फेकून दिलंय असं मनोज तिवारी यांनी म्हटलंय। राज ठाकरे को जिसको जो कहना है कहे, लेकिन हमेशा याद रखें कि ये व्यक्ति जो अब राजनीति के कूड़ेदान में जा चुका है उसको वापस जिंदा करने का प्रयास किसी भी टिप्पणी से न हो, ऐसा मैं प्रार्थना करता हूं। इनको महाराष्ट्र की जनता कहीं नहीं टिकाती है, कहीं नहीं बिठाती है और जो राज ठाकरे के साथ जाएगा वो भी समाप्त हो जाएगा। महाराष्ट्रात घटना घडल्यात त्या व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये आहेत ना, त्यात कुठल्या उत्तर भारतीय माणसाला मारलंय? पण ह्या लोकांना सतत चर्चेत राहायचंय, या लोकांना तिथलं त्यांचं राजकारण पाहायचंय म्हणून हे लोक सतत राजसाहेबांच्या विरोधात बोलतात आणि तिकडे त्यांचं महत्त्व वाढवतात। खरं तर त्यांना त्यांच्या गावात कोण कुत्रा विचारत नाही, पण सतत राजसाहेबांबद्दल बोलून त्यांनी त्यांचं महत्त्व वाढवण्याचा ते प्रयत्न करतात। मला वाटतं या लोकांचा मेंदूच गुडघ्यात आहे। मला दुबेने एक प्रश्न विचारायचा आहे, ज्या वेळेला गुजरात मध्ये 20,000 बिहारींना हाकलून दिलं, मारून मारून पळवले, तेवढा दुबे कुठे शेपूट घालून बसले होते?
या प्रश्नाचं उत्तर पहिले दोघींनी द्या. मग कोणी कोणाला हिंदी शिकवली तर आम्ही इथे असलेल्या भैयांना मराठी शिकवणार, त्याचं उत्तर देऊ. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसे आणि भाजपमध्ये वाद पेटलाय. राज ठाकरे यांची मनसे फक्त गरीब हिंदूंनाच टार्गेट का करते असा सवाल नितेश राणे यांनी केला आणि त्यावर मनसेच्या नेत्यांनी जळजळीत टीका केली. सिंधुदुर्गामध्ये राणेंनी मारलेली माणसं हिंदू नव्हती का अशी टीका अविनाश जाधवांनी केली. राज ठाकरे यांच्या मीरा भाईंदर मधल्या भाषणानंतर मनसे आणि भाजपमध्ये वाद पेटलाय. राज ठाकरेंनी मीरा भाईंदर मधल्या नयानगरमध्ये सभा घ्यावी असं चॅलेंज नितेश राणे यांनी दिलं. नितेश राणेंनी मीरा भाईंदर मध्ये काही व्हिडिओ पत्रकार परिषदेमध्ये दाखवले. मनसे नेते फक्त गरीब हिंदूंनाच मारतात अशी टीका राणेंनी केली. पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. हिंदी भाषा है हमारे, हिंदी ही बोलेंगे. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है. कुत्ता, हिंदू कुत्ते. यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला, हिंदू समाजाला संपवायचंय. यांना कोण बोलत नाही. नयानगर मध्ये कोण हिंदी व मराठी बोलायला लावत नाही. यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही, पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं. सिंधुदुर्गमध्ये जेवढे खून झाले ते कोण होते? कन्नडी होते का तामिळ होते का ख्रिश्चन होते? जेवढे राणे कुटुंबांनी लोक मारली ती सगळीच हिंदू होती ना, मराठीच होती ना ती सगळी कुटुंब. जेवढे खून झाले सिंधुदुर्गमध्ये ती सगळीच हिंदू होती. मग ते तुमच्या वडिलांना का नाही तुम्ही सांगितलं आपण हिंदूंचेच खून करतोय? त्यामुळे काय बोलता, कधी बोलता, कोणाच्या सांगण्यावरनं बोलता. ज्यांनी सांगितलंय तुम्ही एकदा विचार तर करा मी काय बोलतोय. किती दिवस भांडी घासणार ना. म्हणजे पद टिकवण्यासाठी भांडी घालणारा महाराष्ट्रातलं एक मोठं उदाहरण आहे की न विचार करता समोरनं आलेली स्क्रिप्ट वाचून दाखवतो. भारतीय जनता पक्षाची तीच इच्छा आहे की हिंदू मुसलमान अशी भांडणं या महाराष्ट्रात लागावी आणि त्यासाठीच नारायण राणेंचे जे पुत्र आहेत, राणे साहेबांचे पुत्र नितेश राणे, त्यांना या लोकांनी सोडलेलं आहे. सत्यविजय भिसे हिंदू होते की नव्हते? श्रीधर नाईक हिंदू होते की नव्हते? गायब झालेले रमेश गोवेकर हिंदू होते की नव्हते? याची एकदा उत्तर द्यावी आणि मग आमच्यावर आरोप करावा त्या गोष्टींचा. हिंदी सक्ती केल्यास फक्त दुकानच नव्हे तर शाळा सुद्धा बंद करणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. त्यावर राज ठाकरेंनी फक्त शाळा नव्हे तर मदरसे सुद्धा बंद करावेत असं आव्हान नितेश राणे यांनी दिलं. फडणवीसजी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार. मी आता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही शाळाही बंद करीन. माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही. मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. मला नितेश राणेंना एक प्रश्न विचारायचा आहे. सगळं जर आम्हीच करायचं असेल तर नितेश राणे सरकारमध्ये बसून काय फक्त पंखा हलवणार का? तर नितेश राणे जे म्हणतायत की मदरसा बंद करून दाखवा, माझं मत आहे की सरकार तुमचं आहे, सत्ता तुमच्याकडे आहे, पहिली तुम्ही ते सुरुवात करा. सगळी कामं जर आम्ही करायची असतील तर तुम्ही काय फक्त पैसे ओरबडणार का? हे झालं राज ठाकरेंनी करून दाखवा, हे झालं मनसेने करून दाखवा. सगळंच आम्हाला करायचं असेल तर तुम्ही कशाला बसलात तिथे? द्या राजीनामे आणि जा सिंधुदुर्गला. तर 2022 मधलं एकनाथ शिंदे यांचं सरकार हे हनी ट्रॅप मधूनच तयार झालं होतं असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. नाशिकमधल्या सीडीमुळे शिंदेचं सरकार सत्तेत आलं असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. वडेट्टीवारांचे हे दावे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खोडण्याचा प्रयत्न केला. वडेट्टीवार यांचं वक्तव्य बालिशपणाचं आहे असं तटकरे म्हणाले. काल हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे. कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चूप आहोत. मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार
जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सिडीमुळेच झाली. एवढा मोठा ते प्रकरण आहे. अनेक ऑफिसर, अनेक ISA असतील, अनेक माजी राजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत. त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही. ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल. पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे. मूर्ख आहेत. बालिश विधान दुसरं कुठलं असू शकत नाही. एका विशिष्ट पदावरती आणि मंत्रिपदावरती काम करणाऱ्या व्यक्तीने अशोभनीय वक्तव्य करू नयेत. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हानी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही. मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर शंकेला काही वाव राहू नये. आणि म्हणून माहिती लपवणं हा देखील गुन्हा आहे. त्या ओरिटिव्हानी सगळं सांगायला पाहिजे. या हनी ट्रॅपमध्ये कोण कोण अडकलेत, कोण कोण आहेत, शिंदेचे आहेत की त्यांचे आहेत की आणि कोण आहे ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. सगळे बाप दाखवण्याचं साध्य घाल ओरिटिव्हानी पुरावे दिले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मग बोललं पाहिजे. फक्त हवेत तलवार चालवून एकनाथ शिंदेना बदनाम करण्यापेक्षा तुम्ही तुमचा का पराभव झाला त्याचं आत्मपोषण तुम्ही केलं पाहिजे ना. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ आल्यास भाजपाशी चर्चा करावी लागेल, भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलावं लागेल असं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलं. तर तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना अधिक माहिती असेल आणि त्यामुळे ते बोलले असतील अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. विलिनीकरणाचा मुद्दा आज तरी खूप दूर दिसतोय, म्हणजे कारण माझ्या स्तरापर्यंत तरी माहिती नाही, कोर ग्रुपच्यापर्यंत कोणाची चर्चा त्या ठिकाणी नाही. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतलं. तशा वेळ स्थिती येईल त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा आम्हाला चर्चा करावी लागेल, पण ती वेळ येईल तेव्हा. आज तर काही विषयच नाही. तर असं आहे ना की ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे, त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल. मुळात असं काही घडतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्याच्यावर काय कॉमेंट करायची. पण मलाही ते माहिती नाही की मुळात असं काही घडतंय. तर पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला कुणाची परवानगी लागली नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेने दिली. तर पक्ष वाढवण्यासाठी दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागते हे मराठी माणसासाठी घातक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एक तर, आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी, कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहू. त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी हे घातक आहे. शिंदेना विधानसभेमध्ये 50 जागा मिळाल्या हा जादूटोणा आहे का असा सवाल राऊतांनी केलाय. कदाचित शिंदेनी डायनासोर कापला असेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. लोकसभेच्या वेळी तुमच्या सीट आल्या मग तुम्ही 2 डायनासोर कापले का असा प्रतिसवाल यावर शंभूराज देसाई यांनी केलाय. भाजप सोडा, पण शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनासोरच कापला असेल. मग तुम्ही लोकसभेला काय कापलं होतं? त्याच्या आधी 6 महिने लोकसभा झाल्या ना, तेव्हा तुम्हाला प्रचंड यश मिळालं. म्हणजे ज्या जागा तुमच्या निवडून सुद्धा येणार नाही असं तुम्हाला स्वतःला वाटत होतं त्या जागा निवडून आल्या. मग तिथं काय 2 डायनासोर कापले का तुम्ही? ह्याचं उत्तर द्या ना. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर गंभीर आरोप केले. योगेश कदम यांच्या आईंच्या नावे मुंबईमध्ये डान्स बार असल्याचा आरोप परब यांनी केला. तर परबांनी चुकीचा नियम सांगून सभागृहाची दिशाभूल केली. तो डान्स बार नसून ऑर्केस्ट्रा होता असं स्पष्टीकरण रामदास कदम यांनी दिलं. सावली बार अँड रेस्टॉरंट आहे. लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात की हे परमिट कोणाच्या नावाने आहे? जे आहे हे ज्योती रामदास कदम. माझ्या माहितीप्रमाणे
गृह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत. एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे, त्यांचं प्रिमायसिस ते आहे, कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत, कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत. या गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय. 1990 सालापासून सावली बाग हे चालू आहे होय, आणि ते माझ्या पत्नीच्या नावेच आहे. व्यवसाय करण्यासाठी कुणाची अडचण कसलीच नाही. त्यामध्ये ते बाग एका शेट्टी नावाच्या व्यक्तीला आम्ही चालवाय दिलं आहे 30 वर्षापासून. अनिल परब यांनी डान्स बाग आहे असं सांगून आमची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो चुकीचा दिशाभूल करणारा आणि आमची बदनामी करणारा आहे. सन्माननीय सभापतीला मी पत्र लिहितोय की चुकीचे नियम दाखवून अशा पद्धतीनं एखाद्या राज्यमंत्र्याला बदनाम करता येतं का, आणि केलं असेल अनिल परबनी तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे.